चिचुकानं पाटल्या दिल्या असले म्हणजे झालं. घातल्या तर समजायचं त्यांच्या मनात बी तेच आहे जे माझ्या मनात आहे. होय, कहाँ खोए हो बरखुरदार? काय नाही ते आपलं असंच. इश्क हं? तुम जैसे बहादुरों को सिर्फ तलवारों से इश्क हो सकता है। चलो, चंद्राबाई ने आज दावत पर बुलाया है, जाना तो पड़ेगा ही। चलें? हा, चलो। शिलेदारांना त्यांच्या कामापुढं दुसरं काहीच दिसत नाही. एवढं प्रेम करते मी त्यांच्यावर, हे पण नाही कळत त्यांना. गजानना, आता तूच बुद्धी दे त्यांना. हिरा, बडी बी काय ग, क्या मांगा भगवान से? काही नाही, असंच. बर, तुझं गुपित तुझ्याकडे. देख हमने तुम्हारे लिए क्या लाया है. तुला होत आहेत का बघ. अरे वा, पाटल्या या कुठून आणल्यास? तू तर कधी घालत नाहीस अशा. बावनखणीतले दागिने वेगळे असतात, हेच आमच्या नशिबी. पण तुला मी या सगळ्यापासून दूर ठेवलंय. घे, घाल या. छान आहे. आवडले ना तुला? हो. शेवंता, कशा वाटतात पाटल्या? चांगल्या दिसत आहेत बडी बी. तुझ्या हाताचं माप बघायला आणल्या होत्या. राहू दे हातात थोडा वेळ, नंतर आपण नवीन बनवून घेऊ. ठीक आहे. आज फरीसेठ येणार आहेत आपल्याकडे जेवायला. मी त्यांना दावत दिली आहे. अगं, कम से कम मिलकर स्वागत तो कर ही सकती हो उनका. बडी बी, मग तू हे काय केलंस? त्या पाटल्या बाजी. शेवंता, मला मालूम है मैं काय करते थे. अब तू देख उस बाजी का मजाक. हरी सेठ येणार म्हणजे शिलेदारही येणार सोबत. रागाच्या भरात त्यांचं म्हणणं न ऐकताच आले मी. नेहमी मीच मूर्खपणा करते. आता ते आले की विचारते त्यांना, आणि मला अशा पाटल्याही आणायला सांगते, म्हणजे ते समजतील मला काय म्हणायचंय ते. हुजूर, बडी बी तुमचीच वाट बघत होती. या. आदाब. आइए सेठ, आइए.
पलकों के गालीचे बिछा के बड़ी बेसब्री से आप ही का इंतजार हो रहा था। हम भी बेताब ही थे चंद्राबाई। आज इस दावत के लिए तहे दिल से शुक्रिया। अजी हुजूर, आप हमारे 52 खनी में आए, रौनक छाई। शुक्रिया अदा तो हमें आपका करना चाहिए। ये मेहमान नवाजी छोड़ो, हीरा कैसी है? कहाँ है? आप खुद ही दीदार कर लीजिए और बताइए हमें। शिवंता जी। म्हणजे माझ्या मनात जे आहे तेच त्यांच्या विमानात आहे. मंदिराकडे नीट भेट घेतली नाही आणि आता कशाला हसताय तुम्ही? तो क्या कहना है आपका? कैसी लग रही है हमारी हीरा? माशाअल्लाह। आईना देख के कहते हैं संवरने वाले। आज फिर बेमौत मरेंगे मरने वाले। ये सौगात हीरा के लिए। हमारी दरख्वास्त है इसे कबूल करके इस गरीब को नवाजा जाए। दरख्वास्त कैसी हुजूर? आप हुक्म कीजिए। हुक्म परायों को दिया जाता है, अपनों पे तो सिर्फ प्यार जताया जाता है। वाह, बहुत खूब। यही तो मिजाज है आपका जो घायल किए जा रहा है हमें। खुद को संभालो चंद्राबाई। ये मिजाज तो सिर्फ कुदरत के करिश्मे के लिए संभाल रखा है। अगर आप इसे कबूल कर लेंगी तो हमारे दिल को तसल्ली मिलेगी कि आप हमें गलत नहीं समझती। ऐसी कोई बात नहीं है हुजूर। हिरा, बडी बी आता अशा वेळी कशाला दागिने? अगं, परिसेटने एवढ्या प्रेमानं आणलेत, अशा वेळी नाही म्हणू नये। मेहमान का अपमान करना बहुत ही गलत बात है। ये इकडे
विचार त्या पाटल्या. काय या लोचट पाटल्या. छबू अडकित्ता घेऊन ये. बडी बी हाताला लागल की ग. ये कंगन भी आप ही की तरह जिद्दी है. परी शेठच्या पेश किमती बांगड्यांपुढे अवकातच काय या पाटल्यांची. अब फरमाइए. हमारे गहनों का कोई मोल नहीं. और अब अनमोल हो गए. क्यों बाजी मेरे दोस्त, सही फरमाया ना. बघा शिलेदार, शोभून दिसतोय की नाही हात हिराचा. चुकलंच की आमचं. आता तुम्ही शिलेदार नाही का. खासगी चाकरी करता, विसरलोच आम्ही. हिरा, तू आज जाऊन दावतची तयारी झालीये का बघ, तोवर आम्ही येतोच.
चलिए सेठ. तुम्ही कुठं? परिशेठ दोस्त म्हणाले म्हणून लगेच स्वतःची जागा विसरू नका. तुमच्या जेवणाची सोय तिथे बाहेर केलीये. छबू येईल पत्रावळी घेऊन. शेवंता, यांना यांची जागा दाखव. आइए हुजूर. तशरीफ रखिए. ते शिलेदार ते नाहीत का जेवणार? नाही जेवणार आता ते. भूक पार मेली असेल त्यांची. असं कसं? सगुणा मावशी, हाजी तू छबू आम्हाला सांग, तो त्यांना जेवायला घेऊन येईल. हाजी. शिलेदार, अहो असं काय करता? चला 2 घास खाऊन घ्या. भीक न लागली आवाज. अहो भीक कुठं, प्रेमानं बोलतोय. चला. बघितलं तुमचं प्रेम. घरात आलेल्याचा अपमान करा. जाऊ द्या. दौलतीला महत्व देणारी माणसं पावनखिंड जेवणच काय, पाणी बी घेणार नाही. तुम्ही साहित्य